इराण म्हणतं आहे की जर गरज पडली तर आम्ही सगळे समुद्री मार्ग बंद करू आणि याचा सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल. नेमके कुठले समुद्री मार्ग इराण बंद करू शकतो? आपण जर नकाशाकडे बघितलं तर आपल्याला दिसेल की अरेबियन समुद्रामधून समुद्र मार्ग जो जातो तो पहिले गल्फ ऑफ ओमेनमध्ये येतो, तिथून मग तो गल्फ ऑफ होर्मुझमध्ये जातो आणि मग त्याच्या पुढे जो आहे तो जी तिसरी पर्शियन गल्फ आहे तिथे जातो. म्हणजे पर्शियन गल्फ, गल्फ ऑफ होर्मुझ आणि गल्फ ऑफ ओमान आणि तिथून अरबी समुद्रामध्ये. तर जोपर्यंत होर्मुझचा प्रश्न आहे ते इराणनी नक्कीच बंद केलेला आहे आणि अमेरिकन जहाजाची हिंमत नाही त्याच्या आत जाऊन तो मोकळा करण्याचा. ते म्हणत आहेत की आम्ही हा मार्ग उघडलेला आहे, परंतु चीनची जहाजं तिथून अगदी आरामात जात आहेत आणि जी जहाजं इराणला पाहिजे ती जात आहेत. परंतु याच्या बाहेर जे गल्फ ऑफ ओमान आहे तिथे येऊन समुद्र बंद करण्याची हिंमत इराणकडे नाही, कारण तो सगळा एक उघडा आणि मोकळा समुद्र आहे आणि तिथे जर इराणची जहाजं आली तर इराण तिथे त्यांना अमेरिकन नौदल हे पूर्णपणे नष्ट करेल. कारण इराणकडे नौदल असं नाही, ते जे बंद करायला जी साधनं वापरतात त्याच्यामध्ये फास्ट पेट्रोल वेसल्स आहेत, म्हणजे छोट्या बोटी ज्या वेगाने हल्ला करू शकतात, किंवा त्याच्यामध्ये ड्रोन्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये समुद्री सी माइन्स आहेत, समुद्री सुरंग ज्याला म्हणता येईल, किंवा नुसत्या धमक्या देणं आहे. तर हे गल्फ ऑफ होर्मुझमध्ये होऊ शकतं, परंतु बाहेर गल्फ ऑफ ओमानमध्ये जे उघडा भाग आहे तिथे त्यांना ते करणं शक्य नाही, कारण जर इराणच्या बोटी जर बाहेर आल्या तर त्यांना नष्ट करण्यात येईल. आणि आपण जर नकाशा पुढे बघितला तर हाच नंतर रस्ता जो आहे पुढे जातो गल्फ ऑफ एडनमधून, तो गल्फ ऑफ बार्बेल मंडप, लाल समुद्र आणि सुएझ कॅनॉल. पुन्हा मी रिपीट करतो, बार्बेल मंडप, लाल समुद्र आणि सुएझ कॅनॉल. तर हा रस्ता जो आहे हा इराण तर तिथे काही नाही आहे. नकाशाकडे आपण जर बघितलं तर हा जो मार्ग आहे बंद करण्याकरता इराणला त्यांच्याकडे जो एक दहशतवादी गट आहे ज्याला हुती म्हटलं जातं, जे येमेनमध्ये स्थित आहे, त्यांचा वापर केला जाईल. तर हुती काय करू शकतात? हुती काही प्रमाणामध्ये ड्रोनचा हल्ला करू शकतात, काही प्रमाणामध्ये ते मिसाईल्स फायर करू शकतात, परंतु त्यांच्याकडे अशा मोठ्या कुठल्या बोटी नाही आहेत की ज्याप्रमाणे ते बोटींच्या मदतीने हा व्यापार थांबवू शकतील, परंतु ते धमक्या जरूर देऊ शकतात. आणि जर तसं झालं तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की जो लाल समुद्रामधून जो व्यापार वाया सुएझ कॅनॉल मेडिटेरियन सीमध्ये युरोपकडे जातो तो बंद पडेल, ज्याच्यामुळे एशियाला युरोपशी व्यापार करता येणार नाही आणि त्यांना मग पूर्ण व्यापार करण्याकरता आफ्रिकेचा जो केप ऑफ गुड होप आहे त्याला वळसा घालून जावं लागेल, ज्याच्यामुळे अंतर खूप वाढेल आणि किंमत 40-50% वाढेल. तर हे जर म्हणून जर गल्फ ऑफ हा जर रस्ता बंद केला, सुएझ कॅनॉल, लाल समुद्र आणि गल्फ ऑफ बार्बेल मंडप, तर जगाचं खूप नुकसान होऊ शकतं. परंतु ती क्षमता इराणकडे नाही, फार तर ते धमक्या देऊ शकतात आणि इथले समुद्र हे मोकळे आहेत. तर त्याच्यामुळे मल्टीनॅशनल जे नेव्हीज आहेत, युरोपच्या नेव्हीज असो, म्हणजे फ्रान्सची असो या ब्रिटनची असो किंवा इतर, तिथे ते गस्त घालून हा रस्ता मोकळा ठेवू शकतात. तर थोडक्यात याचा अर्थ असा की इराणची धमकी ही मर्यादित राहील फक्त गल्फ ऑफ होर्मुझपुरती, ज्याच्यावरती त्यांचा पूर्ण कंट्रोल आहे आणि तिथे बाहेर आत जायची अमेरिकेची हिंमत नाही आहे. परंतु जर ते बाहेर आले गल्फ ऑफ ओमानमध्ये किंवा अरेबियन समुद्रामध्ये किंवा लाल समुद्रामध्ये, तर तिथे मात्र त्यांची पिटाई होईल. तर म्हणून सध्याचा धोका हा गल्फ ऑफ होर्मुझ पुरताच मर्यादित आहे.